आज सकाळी कोल्हापुरात गांधी मैदान येथून निघालेल्या मोर्चात शेकडो शिवसैनिकांनी कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव करत तीव्र आंदोलन छेडले। जयप्रभात थिएटरचा मुद्दा, 85 लाखांची बोगस बिले, 100 कोटींचे रस्त्यांचे गायब काम, मतदार याद्यातील फेरफार आणि स्ट्रीट लाईटच्या खांबामधील कोट्यावधींचा भ्रष्टाचार या सर्व मुद्द्यांवर महापालिकेवर संतप्त शिवसैनिकांनी जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचे लोकप्रतिनिधींशी संगनमत असल्याचा थेट आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली। शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार गांधी मैदानाची दुरवस्था, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि महापालिकेची उदासीनता यामुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण झालाय। आंदोलनादरम्यान महापालिकेच्या गेटसमोर घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी इशारा दिला की जर तात्काळ निर्णय घेण्यात आला नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि निर्णायक असेल। कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचार किती होणार याची एक स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र राज्य करते। मग जे कोणत्या पक्षाचे असतील ते करतील अशा पद्धतीची एक स्पर्धा सुरू आहे। याचं कारण असं, महानगरपालिकेतले एकापेक्षा एक घोटाळे बाहेर येत आहेत। 85 लाख रुपयेचा ड्रेनेज घोटाळा असेल, थेट पाईपलाईनचं अर्धवट काम असेल, 100 कोटींच्या रस्त्याचं काम असेल, मला वाटतं स्ट्रीट लाईटचं काम असेल, म्हणजे जितका घोटाळा काढेल तितका कमी आहे। केंद्र शासन आणि राज्य शासन याला जबाबदार आहे। याचं कारण असं की जर लवकरात लवकर महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या तर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी महानगरपालिकेचे असतील, जेडपीचे असतील, यांच्या संगनमताने भ्रष्टाचार झाला नसता। हा माझा थेट आरोप आहे आणि हा सत्यतेतला आरोप आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील जनतेने दररोज पेपरला एकापेक्षा एक घोटाळे उघडकीस येताना वाचतात, उघड्या डोळ्यांनी पाहतात आणि हे भ्रष्टाचार करणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शांतपणे मौन व्रतमध्ये आहेत। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने, कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज टू व्हीलर, रिक्षा व शेकडो शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेला घेराव घालत आहोत। याचं उद्दिष्ट एक होतं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, सन्माननीय आयुक्तांनी आम्हाला समाधानकारक कोणतंही उत्तर दिलेलं नाही। दुसरे महत्त्वाची बाब, त्यात जो कोण कंत्राटदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, 85 लाख घोटाळा करणारा, म्हणजे तो मूळ फिर्यादी होता। फिर्यादी हा राहिला बाजूला, फिर्यादीला आरोपी केलं, पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, ऑनलाईन बिलिंग झाले, त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि महानगरपालिका आमची अतिशय सुस्थितीत आली पाहिजे, यासाठी आजचा घेराव आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।